नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये भैरवी आता तिलोत्तमाला म्हणते की हे बघ तिलोत्तमा, मी तुला जे सांगते ना ते ऐक आणि यातच तुझं भलं आहे. तर आता भैरवी पुन्हा आता तिलोत्तमाला म्हणते की मी काय सांगते ते ऐक तिलोत्तमा. भैरवी म्हणते की माझं फक्त एकच म्हणणं आहे तिलोत्तमा, आणि ते म्हणणं तू पूर्ण कर, कळतंय का तुला काही? तिलोत्तमा म्हणते की अगं भैरवी, मी जर असं केलं ना माझ्या घरच्यांना संशय येईल, कारण याआधी माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी मला विनवण्या केल्या की ताराला माफ कर तिलोत्तमा, ताराला माफ कर, पण मी त्यांचं काही ऐकलं नाही. आणि आता जर तुझं ऐकून मी ताराला माफ केलं तर नक्कीच त्यांना माझा संशय येणार म्हणजे येणारच. भैरवी म्हणते की हे बघ, त्यासाठी तू तिलोत्तमा वाटेल ते कर, मला माहिती नाही, तू तुझ्या घरच्यांना कन्व्हिन्स कर, त्यांना समजाव, काहीही कर, पण तू ताराला घरामध्ये घे. आणि जर तू माझ्या ताराला घरामध्ये घेतलं नाही तर तुला चांगलंच माहिती आहे मी काय करील ते. तेव्हा तू जास्त विचार करू नकोस, तुला जो निर्णय घ्यायचा तो पटकन निर्णय घे आणि ताराला घरी घेऊन ये, कळलं का तुला? असे भैरवी तिलोत्तमाला ठणकावून सांगते. तिलोत्तमाचे नाक आणि तोंड भैरवीने दाबलेले असते. आणि चल बाहेर चल, भैरवी म्हणते की जरा हस, तोंडावरती स्माईल कर, एवढी घाबरू नकोस, चल. आता भैरवीने तिलोत्तमाला पूर्ण तिच्या मुठीत घेतलेलं असतं. आता इकडे डॉक्टर हे अमृताला समजावतात. ते ऐकून अमृता म्हणते की डॉक्टर, खरं सांगू का, तुमचं बोलणं ना एकदम गुणकारी औषधासारखं आहे, किती सोप्या भाषेत तुम्ही मला समजावून सांगितलं. आणि अमृता आता डॉक्टरचे आभार मानते. डॉक्टर म्हणतात की अहो, हे तर मी आयुष्यभर करत आलोय, पण तुम्ही आता स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि तेवढ्यात आता भैरवी तिलोत्तमा हे खाली येतात. आता भैरवी डॉक्टरकडे बघते आणि म्हणते की झाली का तुमची चर्चा आणि निघायचं का डॉक्टर? तर डॉक्टर म्हणतात हो हो चला. भैरवी आता डॉक्टरला म्हणते की आपलं काम झालंय डॉक्टर. डॉक्टर म्हणतात अहो, मी केव्हाची तुमची वाट बघतोय, पण तुम्ही तुमची जुनी मैत्रीण भेटली त्यामुळे गप्पा मारत होता का इतक्या वेळ? भैरवी हसतच म्हणते की अमृता, डॉक्टरांशी नीट बोलली ना तू? तर अमृता म्हणते हो. भैरवी म्हणते याचा अर्थ आपलं डॉक्टरांशी बोलणं होऊन आपलं काम झालंय, आता आपण निघूया डॉक्टर. भैरवी म्हणते की आता मला माझी मैत्रीण पुन्हा परत मिळाली आणि मोठ्या मनाने तिने मला माफ केलंय, तेव्हा चहा कॉफी काय, आता मी इथे जेवण सुद्धा करू शकते. आता सावलीला ती ऐकून धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात की तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला भेटून मला एकदम बरं वाटलं बरं का, तुमची जुनी काही तक्रार तर नाही ना? सावली आता डॉक्टरचं बोलणं बारकाईने ऐकत असते. आणि तिलोत्तमा म्हणते की कसली? तर डॉक्टर म्हणतात अहो, तेच तुमचं पाठीचं दुखणं. तिलोत्तमा म्हणते काय? भैरवी म्हणते की छे डॉक्टर, अहो पाठीचं दुखणं मी तिचं चांगलंच बरं केलंय, आता तिची कसलीही तक्रार नाहीये, हो की नाही तिलोत्तमा? तर तिलोत्तमा म्हणते हो हो. तर आता अमृता डॉक्टरला म्हणते की वरचेवर येत जा बरं का डॉक्टर. तिलोत्तमाकडे बघत भैरवी म्हणते की अमृता, अगं डॉक्टर तर वारंवार तुझ्या भेटीला वरचेवर येतच राहतील, फक्त मालकीनबाईंची परवानगी हवी. भैरवी म्हणते काय तिलोत्तमा, चालेल ना, शेवटी डिझर्व तर तीच करणार आहे, कारण या घरची ती मालकीन आहे. तिलोत्तमा रागाने भैरवीकडे बघते. आता डॉक्टर हे भैरवी सोबत निघून जाता क्षणी अमृता आणि सावली किचनमध्ये येतात. तर अमृता सावलीला सांगते की खरंच सावली, अगं मला ते डॉक्टर एकदम देवासारखे मानले, किती गोड शब्दात, साध्या सरळ शब्दात त्यांनी मला सांगितलं समजावून. आपण उगाच जुन्या डॉक्टरांच्या वाऱ्या केल्या. अगं सावली, हे डॉक्टर आपल्याला अगोदर भेटायला हवे होते, असे आता अमृता सावलीला सांगते. सावली म्हणते की आपण एक काम करू ना वहिनी, मला काय वाटतं आपण त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊयात. अमृता म्हणते की चालेल ना, हे आता येतील, त्यांना मी या डॉक्टरांबद्दल सगळं सांगते. आता इकडे तारा आणि सोहम सुमनच्या घरी बसलेले असतात. दोघेही समोरासमोर असताना तारा आणि सोहम एकमेकांसोबत बोलतही नसतात आणि बघतही नसतात. तारा तिच्या मोबाईलमध्ये बघत असते. ते बघून सुमन म्हणतो की अरे, किती दिवसानंतर तुम्हा दोघांना एकत्र वेळ घालवायला मिळालाय, तुम्ही असं एकमेकांसोबत अबोला धरून का बसलायत? तेव्हा आता तारा म्हणते काय करू? सुमन म्हणतो की बोला, एकमेकांशी गप्पा मारा. आणि त्यानंतर आता तेवढ्या तिलोत्तमा ही सोहमला फोन करते. तिलोत्तमाचा आलेला फोन बघून आता सोहम फोन उचलतो. तिलोत्तमा म्हणते की बाळा सोहम, कसा आहेस रे तू? तर सोहम म्हणतो मी ठीक आहे मॉम. आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ, जे झालं ते सगळं विसरून जा आणि लवकर घरी ये. तर सोहम म्हणतो की ताराला सोडून मी आता घरी येणार नाही. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की मी कुठे म्हणते तू एकटा ये, ताराला सुद्धा तू घेऊन ये. तर सोहमला धक्का बसतो. आणि तिलोत्तमा म्हणते की तिच्याशिवाय तुला करमत नसेल तर तिला घेऊनच ये आणि निघा आता लवकर. तर ते ऐकून आता सोहम आणि तारा दोघेही खुश होतात. आणि
खुश होऊन तारा म्हणते फायनली मॉमने आपल्याला माफ केलं आणि सोहम फायनली आपण दोघेही घरी जाणार आहोत असे म्हणत तारा सोहमला मिठी मारते. तेव्हा सोहम हसून ताराला मिठी घेतो आणि खुश होतो. आता सुमंत म्हणतो की वेळ दवडू नका आणि काही विचार करायच्या आतमध्ये निघा. आणि ताराकडे बघत आता सुमंत म्हणतो की तुमच्या फायनली दोघांच्याही मनासारखं झालं आणि आता मी तुम्हा दोघांना खूप मिस करेन तारा. तर तारा आता तिची कपड्यांची बॅग आवरायला आतमध्ये जाते. आता इकडे पटकन सोहम तारा त्यांची आवरून आता मेंदळ्यांच्या घराच्या दरवाज्यात येतात. बबलू त्यांना बघतो आणि पटकन आता अमृता आणि सावलीला हाक मारत बबलू म्हणतो या पटकन या बघा कोण आलंय. अमृता आणि सावली आता सोहम आणि ताराला बघतात. दोघीही खुश होतात. पण हे अचानक इथे कसे आले याचा आता मात्र दोघींनाही धक्का बसतो. आता सावली म्हणते की तारा सोहम तुम्ही इथे काय करताय, तुम्हाला बघून खरंच खूप आनंद होतोय. आणि सावली म्हणते की पण तिलोत्तमा मॅडम. तर बबलू म्हणतोय आता तुम्हाला कळेन. तर तेवढ्यात पाठीमागून तिलोत्तमा तिथे येते आणि लगेच आता बबलू म्हणतो की आता ना मोठा तमाशा होणार. पाठीमागून तिलोत्तमा म्हणते हो का. सगळेजण आता तिलोत्तमाकडे बघतात. सगळ्यांना मोठी धडकी भरते. तिलोत्तमा म्हणते की बबलू त्याचं काय आहे ना, मीच त्यांना इथे बोलावलंय. तर सावली म्हणते खरंच. सावली म्हणते थँक्यू तिलोत्तमा मॅडम. अहो तुम्ही आम्हाला ना सगळ्यात मोठं सरप्राईज दिलं. आणि अमृतासुद्धा आता तिलोत्तमाचे आभार मानते. तिलोत्तमा म्हणते की याबद्दल आपण नंतर बोलू, अगोदर त्यांचं स्वागत करा. आणि पटकन आता सावली ही औक्षणाचे ताट घेऊन येते आणि ताराचं औक्षण करत तारा आणि सोहमच्या अंगावरती आता फुलांचे पाकळ्या फेकत सावलीने वेलकम करत आता दोघांचं स्वागत केलेलं असतं. आता दोघेही आतमध्ये येतात. तारा तिलोत्तमाची माफी मागते. सोहम म्हणतो मॉम त्या दिवशी माझं सुद्धा थोडं चुकलंच. मी तुझ्याशी असं वागायला नव्हतं पाहिजे होतं आणि माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मी उगाच तुझ्यावर ओरडलो. सोहम म्हणतो मी तरी काय करणार, मला सांग ना. अशा परिस्थितीत ताराला एकटं सोडणं मला पटलं नाही. तिलोत्तमा म्हणते काही हरकत नाही, तुला तुझी चूक कळली यातच सगळं आलं सोहम. तिलोत्तमा म्हणते तारा तुला सुद्धा तुझी चूक कळली आणि तू ती मान्य केलीस. आणि लगेच आता सोहम आणि तारा हे तिलोत्तमाच्या पाया पडतात. आता सोहम विचार करत तिलोत्तमाला म्हणतो की पण आई अचानक तुझं मन कसं बदललं. सोहम म्हणतो की आमचा तर तुला खूप राग आला होता आणि मला माहिती तुझा राग सहजासहजी जात नाही. तेव्हा तुझा राग कसा गेला असा प्रश्न आता सोहम हा तिलोत्तमाला करतो. तिलोत्तमा म्हणते की एक काम करा, अगोदर देवाच्या पाया पडा, आराम करा, फ्रेश व्हा आणि नंतर आपण बोलूयात. सोहम आणि तारा आता दोघेही बेडरूममध्ये येतात. तेव्हा आता तारा म्हणते सोहम अरे माझा विश्वासच बसत नाहीये, आपण हक्काच्या घरी आलोय आपल्या. सोहम म्हणतो की खरं तर तारा माझा सुद्धा विश्वास बसत नाही आणि तुझे पप्पा म्हणत होते तसंच झालं आणि त्यांचंच खरं झालं. तारा म्हणते मला तर वाटलंही नव्हतं एवढ्या लवकर मॉम आपल्याला माफ करतील म्हणून. आणि तेवढ्यात अमृता तिथे येत म्हणते की खरं आहे तारा तुझं. आता अमृता म्हणते प्रत्येक गोष्टीची एक वेळ येऊ द्यावी लागते आणि ती वेळ आज आली. आणि अमृता म्हणते की बरं झालं तिलोत्तमा मॅडम, मला असं वाटतंय की आता बदलल्यात आणि आपल्या घरात माझं हे बाळ आल्यानंतर आपल्या घरातील वातावरण पुन्हा आता पहिल्यासारखं होईल असे अमृता आता ताराला समजावते. अमृता म्हणते की आपले जे आनंदाचे दिवस होते ते मला खात्री आहे की आता पुन्हा परत येतील. तर तारा सोहम खुश होतात. अमृता म्हणते की त्यातली त्यात भैरवी आल्या ते तरी बरं झालं, त्यांनीच तुमचं समेट घडून आणलं. ते ऐकताच आता सोहम ताराला धक्का बसतो. दोघेही एकमेकांकडे बघतात. तर तारा म्हणते काय इथे आली होती. तर अमृता म्हणते हो. तारा म्हणते मम्मा इथे कशासाठी आली होती. अमृता म्हणते की त्यांनी आईची सावलीची दोघींची सगळ्यांची माफी मागितली. आता अमृता म्हणते का, पण मला असं वाटतं की त्यासुद्धा खूप बदलल्यात. आता तारा म्हणते की जर मॉमने कन्व्हिन्स करून मला इथे घेण्याचा निर्णय आईला जर सांगितला असेल आणि जर आईमुळे मी या घरात आली असेल तर मला इथे एक क्षणही थांबायचं नाही. तर सोहम आता ताराला समजावतो. सोहम म्हणतो की तू एवढी हायपर का होते. तारा म्हणते सोहम तुला कळत नाहीये, आज या बाईमुळे आपल्यावरती एवढी परिस्थिती ओढवली. तारा म्हणते की तिच्यामुळे आपण घराबाहेर पडलो आणि तिच्या उपकाराने मला या घरात नाही यायचं सोहम. तारा म्हणते की तिचे उपकार तर सोडून द्या, पण मला तिचे कोणतीही मदत नको हे सोहम. पुन्हा आता सोहम ताराला समजावतो. सोहम म्हणतो खरं तर तारा यामध्ये मला देखील आश्चर्यच वाटलं. आईने जो निर्णय घेतला ना तो एवढ्या लवकर कसा घेतला हे आता मला कळतंय. सोहम म्हणतो की पण अजून आपल्याला माहिती नाही त्यांच्यामध्ये नक्की घडलंय तरी काय. सोहम म्हणतो की हे बघ तू ना या बाबतीत सावलीशी बोल, त्यामुळे एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे आणि मग आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आहे हे आपल्या लक्षात येईल. तर तारा म्हणते ठीक आहे ना, बोलते मी सावलीशी. आणि इकडे आता तिलोत्तमा बेडरूममध्ये येतात. चंद्रकांतराव तिलोत्तमाला म्हणतात तिलोत्तमा अगं मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. जी तिलोत्तमा आजपर्यंत ताराला घरात घेण्यासाठी नकार देत होती तिच्यामध्ये आज असा कोणता बदल झाला की तिने अचानक तिचा निर्णय बदलवला आणि ताराला घरात घेण्या
देण्याचं ठरवलं. चंद्रकांतराव म्हणतात, तसाही तू कुठलाही डिसिजन एवढा तडकाफडकी घेत नाही तिलोत्तमा. मग एवढ्या लवकरात लवकर तू हा डिसिजन कसा घेतलास? आणि एवढा मोठा डिसिजन तू या बाबतीत सगळ्यांना विचारतेस आणि मग निर्णय घेतेस, पण या बाबतीत तू तर स्वतःच्या मनानेच हा निर्णय कसा घेतला? तिलोत्तमा ततमम करत सांगते, एवढे काय मला प्रश्न विचारताय, सांगते मी का निर्णय घेतला असे आता चंद्रकांतरावांना बोलते. तिलोत्तमा म्हणते की ताराने जे काही केलं त्यासाठी एवढ्या लवकर मी ताराला माफ करू शकत नव्हते आणि त्यासाठी मी सुद्धा वेळ घेतला. तिलोत्तमा म्हणते, पण त्या ताराने माझ्यासमोर हात जोडले, ती रडायला लागली, त्यामुळे मला वाईट वाटलं. आणि तिलोत्तमा म्हणते, त्यामुळे मी ताराला माफ केलं. चंद्रकांतराव म्हणतात, आमची इच्छा होती म्हणून तू तिला माफ केलं ना? तिलोत्तमा म्हणते की हो. तर चंद्रकांतराव म्हणतात, तिलोत्तमा हे बघ, एवढ्या दिवस आम्ही तुला विनवण्या करत होतो त्यावेळेस तू आमचं ऐकलं नाही, मग आता कसं ऐकलं? तिलोत्तमा म्हणते की किती प्रश्न विचारताय? चंद्रकांतराव म्हणतात, बरोबर ना, या पाठीमागे आमची नाही माया दिसली का तुला? त्या ताराची बरीच दिसली. आणि रागाने तिलोत्तमा तेथून निघून जाते. आता इकडे सोहम आणि तारा घरी आल्यानंतर आता ती गुड न्यूज सारंगला समजते. सारंग बेडरूममध्ये आता सावलीसमोर येत खुश होतो. सावली म्हणते, काय झालं, एवढ्या आनंदात का आहेत? सारंग म्हणतो की सोहम आणि तारा फायनली घरी आले, यापेक्षा जास्त आनंद कोणता असेल? पण आता तेवढ्या सावली म्हणते की मला ना तिलोत्तमा मॅडमने जो काही निर्णय घेतला त्यामध्येच गडबड वाटते. आणि लगेच आता सावली म्हणते, मी तुम्हाला तेच सांगते अहो, आपण तिलोत्तमा मॅडमला एवढा समजावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तिलोत्तमा मॅडमने आपलं कुणाचंच ऐकलं नाही आणि एका झटक्यात कसे त्यांनी त्यांचा निर्णय बदलवला. कालपर्यंत ठाम असणाऱ्या तिलोत्तमा मॅडम आता नंतर एवढ्या लवकर कशा बदलल्या असा प्रश्न आता सावली ही सारंगला करते. कुणालाही न सांगता न कळवता डायरेक्ट फोन करून त्यांनी तारा मॅडमला बोलावून डायरेक्ट घरात घेतलं. यामागे तुम्हाला काही वेगळं वाटत नाही आहे का? सावली म्हणते की मला हे सगळं थोडंसं संशयास्पद वाटतं. सारंग म्हणतो, तारा खोटं बोलत होती याचा आईला राग आला आणि कदाचित ताराला माफ करण्यासाठी आईला वेळ लागला असेल, बस एवढंच झालं. सावली म्हणते की सारंग सर, आपल्याला तिलोत्तमा मॅडमचा स्वभाव माहिती, एवढ्या लवकर त्यास एवढ्या सहजासहजी कुणालाच माफ करत नाहीत. आणि इकडे आता सावली म्हणते की एवढं काय झालं असेल की त्यांनी परस्पर असा निर्णय घेतला. आता सावली म्हणते की मला वाटतं हे सगळं भैरवी माईच्या विषयी संबंधित नसेल ना? सावली म्हणते, भैरवी माई आणि तिलोत्तमा काल काहीतरी खोलीमध्ये बोलत होत्या म्हणून मी बोलते सारंग सर. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली, मला नाही वाटत असं काहीतरी असेल म्हणून. सारंग म्हणतो, सावली जे घडलंय ते चांगलंच घडलंय, मग पुढे कशाला अजून वाद घालतेस? आणि सारंग म्हणतो की चल, मला उशीर होतोय, मी ऑफिसला निघतोय. आणि सारंग निघून जातो. आणि पुन्हा आता सावली इकडे विचार करू लागते. आणि त्यानंतर इकडे आता सावली ही ताराकडे येते आणि ताराला म्हणते की भैरवी माई घरी आल्या आणि भैरवी माई आता तिलोत्तमा मॅडमच्या बेडरूममध्ये काहीतरी त्यांना सांगितल्या आणि लगेच तिलोत्तमा मॅडमने एवढा अचानक निर्णय कसा बदलला? तर आता तारा म्हणते की नाही सावली, आईने मॉमने जे काही केलं आहे ना त्यात तिलोत्तमा मॅडमला सगळं काही माहिती आहे. तेव्हा आईने जे काही उपद्व्याप केलेत त्याला तिलोत्तमा मॅडम एवढ्या सहजासहजी माफ करणार नाही. सावली म्हणते की मग एवढा अचानक बदल झाला तरी कसा? इकडे आता भैरवी ही पुन्हा डॉक्टर साखरेंची भेट घेते आणि डॉक्टर साखरेंना म्हणते की हे बघा, जर तुम्ही बदलले तर माझे इतकं वाईट नाही. डॉक्टर साखरे म्हणतात त्याची तुम्ही काही काळजी करू नका, पण मला एक गोष्ट खूप सलते. भैरवी म्हणते, कोणती? डॉक्टर साखरे म्हणतात, मला तिलोत्तमा मॅडमची जेवढी भीती वाटत नाही त्यापेक्षा त्या सावलीची भीती वाटते. इकडे आता सावली आता तिलोत्तमाकडे येते आणि तिलोत्तमाला डॉक्टर साखरेविषयी बोलू लागते. सावली म्हणते की डॉक्टर साखरे सांगत होते की तुमची आणि त्यांची अगोदरपासून ओळख आहे, खूप छान बोलत होते ते. आणि त्यानंतर आणि सावली म्हणते की ते डॉक्टर तुमच्या ओळखीबरोबर खूप काही बोलत होते. तर तिलोत्तमा आता सावलीकडे बघते आणि सावलीने तिलोत्तमाचे आता आणि डॉक्टरचे काय नाते आहे, कोणते सत्य दडलेले आहे हे अचूक ओळखलेलं असतं. आणि आता सावली तिलोत्तमा आणि डॉक्टर साखरेचे भयानक सत्य आता कसे समोर आणणार आणि तिलोत्तमाने असा कोणता उपद्व्याप करून ठेवला की जेणेकरून तिलोत्तमा भैरवीच्या हाताखालची बावली होऊन सावली आता तिलोत्तमाचे सत्य कसे बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.